नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे अर्थनियोजन. याचा आपण बेसिक या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला अर्थनियोजन या टॉपिकचा या ठिकाणी विचार करायचा आहे. तर अर्थनियोजन म्हणजेच काय, तर या ठिकाणी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच अर्थनियोजन. म्हणजे आपण अगोदरच्या भागामध्ये म्हणजेच थोडक्यात आपल्याला जर विचार जर केला तर नवीचा जो काही सिलेबस होता त्या सिलेबसमध्ये आपण अर्थनियोजन म्हणजे आपल्याला नियोजन कशा पद्धतीने लावायचं, प्लॅनिंग कशा स्वरूपाची करायची हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. पण आताचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये आपला थोडे प्रमाण त्याचं वाढून म्हणजे या ठिकाणी या अभ्यासक्रमामध्ये आपला जीएसटी मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. मग आता जीएसटीचं स्वरूप काय हे संपूर्ण आपण या ठिकाणी याचा इतिहास पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी जे काय अगोदर भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे कर आणि वेगवेगळ्या आपलं वेगवेगळ्या वेळेस आपला ते त्या ठिकाणी काय करावं लागायचे, कर भरावं लागायचे. परंतु आता तशा स्वरूपाचा कर नसून एकच संपूर्ण कर एकाच कर विभागात समाविष्ट करण्यात आहे. ते म्हणजे नेमकं या ठिकाणी जीएसटी. बरोबर. तर जीएसटी म्हणजेच काय, तर जीएसटीला आपण थोडक्यात या ठिकाणी दिलं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजेच काय झाल्या वस्तू, सर्व्हिस म्हणजे सेवा आणि टॅक्स म्हणजे काय झाला कर. बरोबर. तर या ठिकाणी वस्तू सेवा कर हे या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर एसजीएसटी, कारण भारतामध्ये एकूण घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे असे एकूण नेमकं थोडक्यात केंद्रीय कर आणि राज्य कर अशा या बाबतीला अनुसरून या ठिकाणी एसजीएसटी आणि सीजीएसटी असे दोन त्याचे भाग केलेले. मग यामध्ये स्टेट म्हणजे उदाहरणार्थ एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे राज्य वस्तू सेवा कर, आणि हा जो कर असतो तो राज्य सरकारकडे काय केला जातो, जमा केला जातो. त्याच्यानंतर सीजीएसटी जो असतो तो सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल म्हणजेच काय केंद्रीय, म्हणजे हा जो कर आहे तो कोणाकडे, केंद्र शासनाकडे तो काय केला जातो, जमा केला जातो. आणि त्याच्यानंतर आता जो व्यक्ती आता उदाहरणार्थ जो काय कर भरणारा जो व्यक्ती आहे तो कोण्या राज्याचा हे आपल्याला जर माहित असणं आवश्यक आहे. मग ही जी काही माहिती आहे ते प्रत्येक राज्याचा काय असतो, एक कोड असतो. तर तसं स्टेट कोड म्हणजे नेमकं राज्याचा कोड म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचा जे काही राज्य संकेतांक कोड किती आहे, 27 आहे. बरोबर. टॅक्स सिस्टीम आपण ही जी काही कर प्रणाली पाहत आहोत ही काय एक प्रकारची कर प्रणाली आहे. तर आता आपल्याला कर बीजक असतात. एक सेवा पुरवणारा कर बीजक असतो आणि एक वस्तू पुरवणारा कर बीजक असतो. तर वस्तूशी संदर्भात किंवा वस्तूच्या वर्गीकरणातील विशिष्ट जे काही क्रमांक असतो तो एचएसएन म्हणजेच या ठिकाणी हार्मोनाइज्ड सिस्टीम नोमेनक्लेचर. बरोबर. म्हणजे वस्तूच्या संदर्भात या ठिकाणी वर्गीकरणात त्याच्यातला काय असतो, नंबर असतो. आणि एसएससी हा काय झाला, सेवा, सर्व्हिस म्हणजे सेवा म्हणजे सेवा पुरवणाऱ्या वर्गीकरणातील एक काय असतो, नंबर असतो म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड. बरोबर. त्याच्यानंतर जीएसटीआय नंबर. आता जे काही मोठमोठे व्यापारी असतात त्या व्यापाऱ्यांना काय दिला जातो, जीएसटीआय नंबर दिला जातो. थोडक्यात जीएसटीचं जे काही जीएसटीआयचं फुल फॉर्म काय म्हणतात आपल्याला, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा देखील एक व्यापाऱ्याचा काय असतो, ओळख क्रमांक असतो. म्हणजे हा प्रत्येक व्यापाराला जीएसटीआय नंबर दिला जातो. त्याच्यानंतर या ठिकाणी एसटीपी मी लिहिलेलं आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, सिस्टमॅटिक आपलं म्हणजे कारण का आपण हे नवी मध्ये झालेलं आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायचं. तर एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थोडक्यात सांगता येईल. त्याच्या सीएसटी सेंट्रल सर्व्हिस टॅक्स म्हणजे या ठिकाणी सेंट्रल म्हणजे केंद्रीय सेवा कर. बरोबर. ते असं याचं एक स्वरूप आहे. थोडक्यात सांगायचं की जीएसटी ही जी आहे ती कर प्रणाली भारतामध्ये 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आली. आणि यामध्ये ही संपूर्ण जे काही कर आहेत या संपूर्ण कराचा समावेश कशामध्ये करण्यात आला, जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा या दोन भागामध्ये करण्यात आला. आणि ही कर प्रणाली 1 जुलै 2017 रोजी भारतामध्ये लागू करण्यात आली. आणि त्यावेळेस नेमकं असं म्हणता येईल आपल्याला की एक देश एक कर आणि एक बाजार. एका देशामध्ये एक करच आहे, एक बाजार आहे. म्हणजे एक कर एक देश एक कर एक बाजार असं स्वरूप नेमकं भारतात त्या ठिकाणी तेव्हापासून या ठिकाणी अंमलात आलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जीएसटीची थोडक्यात ओळख करून घेता येते. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जे काही आपण अर्थनियोजन या टॉपिकचं या ठिकाणी बेसिक पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन. तर यामध्ये आपल्याला जे काही जीएसटीचं जे प्रमाण आहे ते कशा संदर्भात आपल्या या ठिकाणी मांडलं जातं हे आपण या ठिकाणी पाहूया. तर पहा, पण त्या अगोदर आपण जे काही जीएसटीच्या बाबतीत जे काही सूत्ररचना आहे ती कशा स्वरूपाची असते हे आपण पाहू. तर पाहून घ्या. या ठिकाणी जीएसटीची आपल्या सर्वांना माहिती आहे जीएसटीचे प्रकार किती पडले. सीजीएसटी एक आहे आणि दुसरी एसजीएसटी एक आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी बरोबर या ठिकाणी काय करता, जीएसटी. बरोबर. म्हणजे ही दोन मिळून नेमकं काय बनले जाते, जीएसटी बनले जाते. ह्याच्या पलीकडे आपला दुसऱ्या बाबतीत एक असं लिहिता येतं की सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी
इज इक्वल टू 1/2 आणि या ठिकाणी काय जीएसटी बरोबर. म्हणजे तुम्हाला एखाद्या जीएसटी ची किंमत दिली असेल आणि तुम्हाला सीजीएसटी ची किंमत काढा म्हणलं तर तुम्हाला या ठिकाणी सीजीएसटी इज इक्वल टू 1/into जीएसटी अशा बाबतीत हे सूत्ररचना आपल्याला म्हणजे तयार करता आली पाहिजे. आपण हे आपला सूत्रपाठ असणं आवश्यक आहे. तर आपल्याला या ठिकाणी जो काय आपला पुढील भाग आहे तो कशा बाबतीत म्हणजे कशा पद्धतीने आपला करायचा आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पाहूया. पहा प्रश्न क्रमांक आपला पहिला जो आहे तो काय म्हणतो तर प्रश्न जे आहे हे जे आहे ते कर बीजकामध्ये मांडणी केलेली आहे. ती जे आहे ते पेज नंबर 82 वर कर बीजकामध्ये याची मांडणी आहे. तर पहा पेढे आहेत आणि पेढ्याचा जे काही दर आहे तो 400 रुपये किलो प्रमाणे आहे आणि त्या व्यक्तीने जो घेणारा व्यक्ती आहे तो त्याने किती घेतलेले 500 ग्रॅम घेतले म्हणजे अर्धा किलो घेतलेले आहे. मग त्याची आता 400 रुपये किलो असल्यामुळं 500 ग्रॅम त्याने खरेदी केली त्यामुळे त्याची किंमत मूळ रूपात करपात्र किंमत काय झाली 200 रुपये झाली आहे. आणि आपण जे काय घेतले वस्तू घेतलेल्या घेतल्या परंतु त्यावर जे काय जीएसटीचा दर आहे ते फिक्स असणार आहे. जीएसटीचा दर किती दिला आहे 5% दिला आहे. तर त्या गिरायकानं त्या व्यक्तीस एकूण किती रुपये दिले हे असा आपल्याशी प्रश्न पडलेला आहे. तर आपल्याला एकूण किंमत किती दिली हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर पहा या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला की अगोदर जीएसटीचा दर 5% दिला आहे. वाटलं तर या ठिकाणी लिहून घ्या जीएसटी इज इक्वल टू किती 5% बरोबर आहे. तर आता ह्या ठिकाणी काय करता येईल आपल्याला सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इज इक्वल टू 5% या ठिकाणी काय करता येईल आपला 5%चा नियम काय होते 2.5% बरोबर. हा 2.5% सीजीएसटी 2.8 म्हणजे एकूण किती येतात 5%. तर आता आपल्याला प्रत्येकाचं सीजीएसटीचं काढायला लागेल एसजीएसटीचं काढायला लागेल टोटल जीएसटी किती झाली आणि नंतर एकूण रुपये किती झाले आपल्याला संपूर्ण गोष्टी काढाव्या लागतात. तर पहा अगोदर आपण सीजीएसटी काढूया. सीजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी किती टक्के आहे 2.5% या ठिकाणी 2.5%चा करपात्र किंमत या ठिकाणी लिहू शकता करपात्र किंमत बरोबर करपात्र किंमत. तर पहा या ठिकाणी 2.5% म्हणजे खाली काय घेतले आपण 100 घेतले आणि 6 म्हणजे गुणिले आणि करपात्र किंमत कोणती आहे आपली 200 रुपये आपण करपात्र किंमत घेणार आहोत बरोबर. हा तर पहा या ठिकाणी हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले 25 दोन्ही काय झाले 50 झाले बरोबर. स्थळ किती आहे एक आहे उजवीकडून वजा डावीकडून द्या बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपला सीजीएसटी आपला काय प्राप्त झाली आहे 5 रुपये प्राप्त झाले. मग या ठिकाणी लिहायचं शेवटी म्हणून या ठिकाणी सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इज इक्वल टू काय 5 रुपये बरोबर. म्हणजे सीजीएसटी ची जर किंमत 5 रुपये असेल तर एसजीएसटी ची सुद्धा किंमत किती असणार आहे 5 रुपये असणार आहे. मग या ठिकाणी आता उल्लेख करा आता आपला काय काढायचं आहे मूळ रूपात जी काही जीएसटी आहे ती जीएसटी काढायची. जीएसटी कशी असते सीजीएसटी प्लस एजीएसटी म्हणजे दोन्ही मिळून काय बनले असते जीएसटी बनली असते. मग या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला जीएसटी इज इक्वल टू काय करता सीजीएसटी आणि प्लस एसजीएसटी बरोबर. तर पाहून घ्या सीजीएसटी ची किंमत काय आहे 5 रुपये काढलेली आहे. परत नेमकी एसजीएसटी ची किंमत काय आहे 5 आहे म्हणजे बरोबर किती झाली या ठिकाणी 10 बरोबर. मग आता त्या गिरायकाने इथे ह्या ठिकाणी येता येईल गिरायकाने दिलेली एकूण रक्कम काढू बरोबर. हा म्हणजे आता गिरायक काय करतो वस्तू त्याने घेतलेल्या वस्तूवर नेमकं जे काही जीएसटीच्या पद्धतीनं सीजीएसटी एजीएसटीचा जो काही टॅक्स म्हणजे कर लागलेला आहे ते आणि जे काय मोरोपात त्या पेढ्याचे जे काही पैसे आहेत हे एकूण तो गिरायक त्या दुकानदारास एकूण किती रुपये देतो हे या ठिकाणी आपल्याला काढायचं. तर पहा कसं करता येईल तर या ठिकाणी येत आहे करपात्र किंमत बरोबर. करपात्र किंमत म्हणजे मूळ किंमत वस्तूची आणि प्लस या ठिकाणी काय करा जीएसटी लिहा अथवा सीजीएसटी प्लस एजीएसटी लिहा. कारण दोन्ही मिळून जीएसटीच होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कोणतेही एक लिहिलं चालते. करपात्र किंमत काय आहे करपात्र किंमत 200 रुपये आहे बरोबर. 200 प्लस आणि जीएसटी काय भेटले 10 रुपये भेटलेले म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय काढतात या ठिकाणी 210 रुपये आपल्या याचं काय आलेलं आहे पहिल्या सिरियलचं म्हणजे पेढे 400 रुपयाला किलो होते त्या ठिकाणी 500 ग्राम घेतले त्याच्यामध्ये नेमकं अर्धा असल्यामुळे नेमकं त्याचे 400चं प्रमाण अर्ध झालं तर काय झालं 200 रुपये करपात्र किंमत झाली. त्यावर जीएसटीचा दर काय आहे 5% आहे. तर 5% जर म्हणलं तर सीजीएसटी 2.5% आणि एसजीएसटी 2.5%. तर अशा पद्धतीने केल्याच्या आपल्याला ही प्रक्रिया करून आपला 210 रुपये एकूण तो गिरायक दुकानदारास काय करतो पैसे देतो बरोबर. मग आता हा झाला जसं आता हे स्वरूप आहे त्याच स्वरूपाचा नेमकं इकडे प्रश्न आहे. फक्त आपल्याला जीएसटीचे जे दर आहेत नेमकं एकमेकावर म्हणजे सारखंच त्याचं प्रमाण राहत नाही.
कोणत्यावर 5% असतं, कोणत्यावर 12% असतं, कोणत्यावर 18% असतं, कोणत्यावर 28% असतं. हे जे वेगवेगळे पद्धती आहेत तर त्या जे काही वस्तूला अनुसरून त्यावर जीएसटीचा दर आकारला जातो. तर या ठिकाणी चॉकलेट आहे, चॉकलेटचा जे काही नग आहे तो किती आहे नेमका 80, बरोबर आहे. म्हणजे एक जो नग घेतला तर त्याला 80 रुपये पडतात आणि तो नग एकच घेतलेला आहे आणि त्यावर जीएसटीचं जे काही प्रमाण आहे ते किती, जीएसटीचं टक्केवारी किती आहे या ठिकाणी 18% त्यावर कपात केली जाते किंवा त्याच्यावर कर लावला जातो. तर पाहून घेऊ. तर पहा या ठिकाणी सुद्धा उल्लेख करता येईल की जीएसटी बरोबर किती दिलेला आहे 18% दिला आहे, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला करता येईल आता सीजीएसटी इज इक्वल टू काय एसजीएसटी आणि बरोबर काय घेता, हे जर 18% असते तर हे किती होणार, आता अर्धा जर केलं तर 9%, 9 + 9 इज इक्वल टू 18, बरोबर. हा तर तसं आता करपात्र किंमत काय रुपये आपली 80 रुपये. त्या 80 रुपयावर आपल्याला काय करायचे 9% पैसे किती होणार सीजीएसटीचे आणि एसजीएसटीचे सुद्धा 9% किती पैसे येणार, तो दोन्ही मिळून काय करायचं जीएसटी आकारायची आणि जीएसटी आकारावर आपली जी काही करपात्र किंमत आणि टोटल जीएसटी आणि एकूण मिळून किती पैसे होतात हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर पहा हा या ठिकाणी जाईल आपल्याला कोणते सीजीएसटी घ्या एसजीएसटी, आता घ्या कोणते पण. या ठिकाणी काय करता सीजीएसटी इज इक्वल टू काय करता 9%चा काय लिहिता करपात्र किंमत. ओके करपात्र किंमत. हा तर 9 चे 9 घ्या आणि टक्का म्हणजे काय आला 100 आला. 6 म्हणजेच काय गुणिले करपात्र किंमत किती आहे आपली या ठिकाणी 80 रुपये करपात्र किंमत आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला 80 रुपये घेतलेले आहेत. हे शून्य कटला, हे शून्य कटला, बरोबर. मग आता या ठिकाणी काय करणार वाटा 72, बरोबर. आणि खाली किती आहे तो 10 आहे. मग आता सर्वांना माहित आहे बेसिक सर्वांना येणं आवश्यक आहे. जरी नसलं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करेल. 10 गुंडा असतात, दशांश कुणीकडे सरकत असतो डावीकडे सरकत असतो. 10 भागला असता दशांश डावीकडे सरकत असतो, 10 गुंडा असता दशांश उजवीकडे सरकत असतो. मग या ठिकाणी याचं जे उत्तर आहे ते कसं होणार आहे 7.2, बरोबर. आणि जर कळत नसेल तर 10 × 7 = 70, 7चा भाग बसला 2 उरले, भाग जात नाही, दशांश झाले 20, 10 × 2 = 20 शेवटी, बरोबर. मग या ठिकाणी शेवटी या ठिकाणी म्हणून लिहायचं काय करता सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इज इक्वल टू काय करता किती 7.2 म्हणजे 7 रुपये 20 पैसे, बरोबर. त्या ठिकाणी काय सीजीएसटी एसजीएसटी आकारलेली आहे. तर आता आपला जीएसटी कशी काढायची तर पाहून घेऊ. तर या ठिकाणी लिहा जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी, बरोबर. सीजीएसटी ची किंमत काय आहे 7.20 प्लस या ठिकाणी सुद्धा 7.20, बरोबर. पाहून घ्या 0 0 काय झाला 0 झाला, 2 2 किती झाले 4 झाले, आला तसा दशांश झाला 7 7 काय झाले 14 रुपये 40 पैसे या ठिकाणी काय भेटलेली आहे जीएसटी भेटलेली आहे. मग आता या ठिकाणी गिरायकाने एकूण दिलेली रक्कम या ठिकाणी लिहिता येईल. गिरायकाने दिलेली एकूण काय रक्कम. हा तर पहा या ठिकाणी बरोबर करा. या ठिकाणी काय करता करपात्र किंमत प्लस काय करता जीएसटी करा समजा सोपं शॉर्टकट मध्ये. करपात्र किंमत किती आहे आपली 80 रुपये करपात्र किंमत आहे. ओके प्लस जीएसटी आपल्याला किती भेटली 14 रुपये 40 पैसे. तर सर्वांना येणं आवश्यक आहे. या ठिकाणी डॉट द्यायचा 2 शून्य द्यायचे 0 0 काय झाला 0 झाला 4 0 4 झाले, आला तसा दशांश झाला 4 0 काय झाले 4 झाले आणि 1 8 किती झाले 9 झाले 94 रुपये 40 पैसे या ठिकाणी टोटल त्या व्यक्तीनं त्या दुकानदारास एकूण पैसे किती दिले 94 रुपये 40 पैसे एवढे रुपये त्या दुकानदारास त्या व्यक्तीनं दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही आपला कर बीजक दिलाय कर बीजकामधील हा जो काय भाग आहे तो आपण या ठिकाणी सोडलेला आहे आणि आपण जे काय पुढचे आहे ते पाहूया. तर या ठिकाणी आपण कर बीजकामधील जो काय प्रश्न क्रमांक 3 आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा आईस्क्रीम जे आहे ते आईस्क्रीमची रुपये केवढ्याला आहे तो 200 रुपयाला आहे आणि त्यावर जीएसटी जी आहे ती किती टक्के आहे 18%. तर ते आपल्याला त्याचं जे काही जीएसटी किती सीजीएसटी किती भरले जाते जीएसटी किती भरले जाते आणि पुन्हा जीएसटी एकूण किती भरले जाते आणि एकूण गिरायकास त्या दुकानदारास एकूण किती रुपये द्यावे लागतात हे आता टोटल या ठिकाणी काढायचं आहे. तर पहा जीएसटी 18% दिली आहे या ठिकाणी उल्लेख करता येईल आपल्याला जीएसटी इज इक्वल टू काय आहे 18%, बरोबर. मग 18% जीएसटी जर असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करता येईल सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इज इक्वल टू 1/2 इंटू जीएसटी, बरोबर.
मग या ठिकाणी 1/2 गुणिले जीएसटी किती टक्के आहे 18% आहे. मग या ठिकाणी काय करणार बेग 18 म्हणजे 9% हे काय आलं सीजीएसटी बरोबर. सीजीएसटी बरोबर काय झालं आहे एसजीएसटी राईट. तर हे जे काही सीजीएसटी आणि एसजीएसटी आहे याचं प्रमाण किती झालेलं आहे 9% या ठिकाणी आलेलं आहे. आता 9% जे काही आईस्क्रीमची किंमत रुपये करपात्र किंमत 200 रुपये यावर आपल्याला किती रुपये भरावे लागतात ते आपण काढूया. तर पाहूया या ठिकाणी सीजीएसटी इज इक्वल टू काय करता किती टक्के आहे 9% आहे. 9%चा बरोबर आहे 9%चा या ठिकाणी काय करता करपात्र किंमत अथवा टॅक्सेबल अमाऊंट करपात्र किंमत. तर पहा या ठिकाणी 9% म्हणजे काय घेता खाली 100 घ्या गुणिले आता करपात्र किंमत किती रुपये आहे 200 रुपये आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं 200 रुपये ओके. मग काय करणार हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले वरी काय झाले 9 किती झाले 18 रुपये बरोबर आहे. 18 रुपये झालेले आहेत. मग आता या ठिकाणी शेवटी म्हणून घ्यायचं की सीजीएसटी इज इक्वल टू काय करता एसजीएसटी इज इक्वल टू किती रुपये 18 रुपये बरोबर. हा 18 रुपये. मग आता 18 रुपये सीजीएसटी आहे एजीएसटी 18 रुपये आहे तर जीएसटी मध्ये किती रुपये होतात तर ह्या ठिकाणी हे पण आपल्याला या ठिकाणी काढता येईल. तर पाहून घ्या जीएसटी इज इक्वल टू काय करता एसजीएसटी प्लस सीजीएसटी ओके. सीजीएसटी किती आहे एसजीएसटी किती आहे 18 रुपये प्लस सीजीएसटी किती आहे 18 रुपये बरोबर. मग या ठिकाणी 18 किती झाले 36 रुपये ओके. मग हे काय भेटलं आपल्याला जीएसटी भेटलेली आहे. मग आता पुन्हा आपल्याला सीजीएसटी आपण शोधली एसजीएसटी शोधली टोटल जीएसटी किती भरावे लागते ते आपण या ठिकाणी काढलेलं आहे. मग आता आपल्याला ते जे काही गिरायक आहे गिरायक त्या दुकानदाराला शेकून किती रुपये देतो ते हे पाहूया आपण. तर गिरायकाने दिलेली एकूण रक्कम ओके. तर पहा बरोबर या ठिकाणी काय करता करपात्र किंमत प्लस काय करता जीएसटी करून घ्या. हा तर पहा करपात्र किंमत किती आहे 200 रुपये आणि प्लस जीएसटी किती आहे 36 रुपये. या ठिकाणी सहजरित्या आपल्याला काय भेटलं 236 रुपये या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा पण आपण जे आईस्क्रीम 200 रुपये होतं जीएसटी 18% होती 18%चं सीजीएसटी एजीएसटी किती झालं 9% झालं. 9%ला अनुसरून आपण 200 रुपयावर किती रुपये काढले जीएसटी 18 काढली. मग सीजीएसटी एजीएसटी 18 झाले टोटल जीएसटी 18 किती झाली 36 झाली. ते 200 रुपये हे जे काही जीएसटीचे वरचे एक्स्ट्रा पैसे 18 रुपये अशी बघितली झाले 236 रुपये या ठिकाणी झालेले आहेत. या ठिकाणी प्रश्न क्रमांक काय 4 म्हणजे त्या इनवॉइस टॅक्स इनवॉइस मध्ये दिलेला आहे कर वीज का. तर ब्रेड आहे रुपये 35 रुपयाला जीएसटी त्या ठिकाणी 0% म्हणजे जे काय या ठिकाणी असंही सांगता येईल आपल्याला की ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतात आपल्याला पाहायचंय ते पुढे ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतात दूध असेल मीठ असेल भाजीपाला असेल बरोबर त्याच्यानंतर शेतीशी संबंधित जे काही अवजार असतील यावर कुठल्याही प्रकारची जीएसटी आकारली जात नाही. म्हणजे या ठिकाणी ब्रेड जो आहे तो आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत घटक आहे त्याच्यामुळे यावर कुठल्याही प्रकारचा जीएसटीचा दर आकारलेला नाही. मग या ठिकाणी याची जी काही किंमत 35 रुपये तीच नेमकं त्याची करपात्र किंमत दुकानदार तेवढीच किंमत त्या म्हणजे सॉरी गिरायक जे काय जेवढी कमी किंमत आहे तेवढीच तो दुकानदारास काय करत असतो देत असतो. या ठिकाणी याचा प्रश्न म्हणजे उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे 35 रुपये आलेलं आहे. मग आता या ठिकाणी लोणी म्हणजेच काय बटर म्हणजेच लोणी. तर या ठिकाणी 500 रुपये प्रति किलोग्रॅम लोणी आहे बरोबर. त्या ठिकाणी त्याने 250 ग्रॅम घेतलेला आहे बरोबर. 500 रुपयाला किलो आहे 250 ग्रॅम घेतलेला आहे. मग त्याची करपात्र किंमत किती 500 रुपये किलोला अनुसरून जर केलं तर 1,600 रुपये प्लस 1,600 रुपये म्हणजे या ठिकाणी 250 म्हणलं तर अर्धा किलो होतं 500 ग्रॅम होतं. तर या ठिकाणी 125 रुपये काय होईल त्याची करपात्र किंमत होईल 250 ग्रॅम त्या दुकान आपलं गिरायकानं काय केलेली आहे ती वस्तू खरेदी केलेली आहे किती 250 ग्रॅम. त्यामुळे त्याची करपात्र किंमत 500 प्रति किलोग्रॅमला अनुसरून 125 रुपये होणार आहे. आणि जीएसटीचा जो काय दर दिला आहे तो किती टक्के आहे 12%. आपल्याला माहित आहे की जे काही स्वीट मार्ट किंवा जे काही गोडधोड पदार्थ आपण शहरामध्ये गेल्याच्या घेतो पेढे घेतो थोडक्यात आपण पहिला प्रश्न त्याचाच होता त्याच्यावर किती टक्के जीएसटी होती 5% होती बरोबर. आणि हा जो आहे आईस्क्रीमचा पॉइंट त्याच्यामध्ये किती जीएसटी आकारलेली आहे 18%. आणि या ठिकाणी लोण्याचा जो काही प्रकार आहे याच्यामध्ये किती जीएसटी टक्के आकारलेली आहे 12%. तर वस्तूला अनुसरून त्या ठिकाणी जीएसटीचा दर आकारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर या ठिकाणी पाहूया आपण. तर पहा जीएसटी इज इक्वल टू किती आहे 12% राईट. मग आपला सीजीएसटी आणि एजीएसटी काढायची आहे. मग या ठिकाणी आपण काढू शकतो सीजीएसटी
इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 1/2 काय GST, राईट का? मग या ठिकाणी काय करता 1/2 गुणिले जीएसटी काय दिली आहे 12% दिली आहे 12. मग या ठिकाणी बेसकम 12 म्हणजे 6% काय भेटलं आपल्याला CGST बरोबर या ठिकाणी SGST बरोबर. तर या ठिकाणी CGST चा दर आणि SGST चा जे काय दर आहे तो किती टक्के आहे 6%. आता 6%ला अनुसरून 125 रुपयावर किती CGST भरायला लागते आणि 125 रुपयावर किती SGST भरायला लागते, तो दोन्ही मिळून जीएसटी किती होते आणि तो गिराईक त्या दुकानदाराला एकूण किती रुपये देतो हे आपण या ठिकाणी काढूया. तर पहा CGST इज इक्वल टू काय किती टक्के आहेत आपलं 6%. 6%चा बरोबर 6%चा करपात्र किंमत. ओके हा करपात्र किंमत. तर पाहून घ्या 6% म्हणजे काय आले 100. 6 म्हणजेच काय गुणिले करपात्र किंमत किती रुपये आहे 125 रुपये. 125 रुपये. तर या ठिकाणी पाहून घेऊ. या ठिकाणी 6 जशाला तसे घ्या 25 पाच्या 125 आणि या ठिकाणी 25 चोक काय झाले 100 बरोबर. 6 पाच्या काय झाले 30 झाले आणि खाली काय घेतले 4. तर त्याच्यानंतर या ठिकाणी आता पाहून घेऊ 2 न भागून घ्या. बे 1 उरला 2 पंचे 10 आणि या ठिकाणी 2 दोन्ही 4. तर या ठिकाणी करूया. तर काय भेटेल बघा CGST इज इक्वल टू 2 14 1 उरला भाग जात नाही दशमिक झाला 2 पंचे 10. तर CGST किती भेटली 7.5 भेटले. तर या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की शेवटी सॉरी काय करता म्हणून द्या SGST इज इक्वल टू CGST इज इक्वल टू किती 7.5 बरोबर. 7.5 रुपये या ठिकाणी आपल्याला काय भेटलेले आहेत कशाचे CGST चे आणि GST चे. मग आपला GST काढावी लागेल. मग GST काढण्यासाठी आपल्याला इकडे जावं लागेल. तर पहा GST इज इक्वल टू काय करता CGST प्लस SGST राईट. हा तर पहा CGST किती टक्के किती रुपये भेटलेले आहे 7.5 प्लस या ठिकाणी सुद्धा 7.5 म्हणजे 7.5 रुपये 7.50 भेटतील. तर या ठिकाणी हे 5 आणि 5 काय झाले 10 10 0 ह्याच्याला 1 आला तसा दशांश द्या 7 आणि 7 14 14 आणि 1 किती झाली 15. तर या ठिकाणी किलर या ठिकाणी आपल्याला किती रुपये प्राप्त झाले 15 रुपये म्हणजे 7 आणि 7 14 निघले 50 पैसे मिळून किती झाले 1 रुपया झाला म्हणजे 14 आणि 1 रुपये 15 रुपये. तर थोडक्यात या ठिकाणी 15 रुपये GST भेटलेली आहे. तर या ठिकाणी उल्लेख करता येईल आता गिरायकाने दिलेली एकूण काय रक्कम. तर पहा काय लिहिता करपात्र किंमत प्लस काय GST. करपात्र किंमत किती रुपये आहे 125 रुपये आहे प्लस GST आपले टोटल मिळून किती रुपये झाले या GST 7.5 म्हणजे 7.5 रुपये आणि CGST 7.5 रुपये दोन्ही मिळून किती झाले GST 15 रुपये झाले. म्हणून या ठिकाणी काय करता 15 रुपये बरोबर. आता पहा 5 आणि 5 झाले 10 ला 10 ला 0 ह्याच्याला 1 आणि 2 काय 3 3 आपला हाताचा 1 4 आणि 1 चा 1 140 रुपये. या ठिकाणी आपल्याला काय दुकानदाराने काय त्या गिरायकाने त्या दुकानदारास 140 रुपये टोटल दिलेले आहेत असे मिळून मूळ रुपयात त्याची जी वस्तूची किंमत होती 125 रुपये होती आणि त्यावर त्यानं काय दिले 15 रुपये काय दिलेले आहे GST दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला जो काय करबीजक होता तो या ठिकाणी आपण पूर्णतः सोडलेला आहे. करबीजकामध्ये तुम्हाला टॅक्स इनवॉइस बनवायचा आहे परंतु मात्र मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी त्याच्यातला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी सोडून दिलेला आहे आणि तो पेज नंबर या ठिकाणी आपला 82 वर हा जो घटक आहे तो आपल्याला बघायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला असंही सांगता येईल की जे काय पॅन नंबर. आता पॅन नंबर म्हणजे सर्वांना माहित असेल पॅन म्हणजे पॅनचं जे काय फुल फॉर्म आहे परमनंट अकाउंट नंबर बरोबर. पॅनचं जे काय फुल फॉर्म आहे ते परमनंट अकाउंट नंबर. पॅन मध्ये एकूण किती नंबर असतात 10 नंबर समाविष्ट असतात आणि त्याच्यानंतर GSTI नंबर एक दिला आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या होत्या मला. तर GSTI नंबर म्हणजे याचं जर फुल फॉर्म बघितलं तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर हा जो असतो तो त्या दुकानदाराचा अथवा व्यापाऱ्याचा काय असतो ओळख क्रमांक असतो आणि GSTI नंबर एकूण त्याच्यामध्ये अंकाचा जे काय म्हणजे एकूण अंकाची जर संख्या बघितली तर त्यामध्ये एकूण 15 अंक समाविष्ट असतात. त्या 15 अंकापैकी पॅनचे 10 अंक मधात समाविष्ट असतात. म्हणजे GSTI नंबर जर थोडक्यात ओळखीला तर आपला ते व्यापाराचा ओळख क्रमांक असतो पॅन मधात समाविष्ट असतो. आणि तुम्हाला तर हे सांगितलेलं होतं मी की GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. SGST जर बघितलं तर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे आणि CGST जर बघितलं तर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे बरोबर. CGST केंद्राकडे भरली जाते SGST राज्याकडे भरली जाते बरोबर आणि दोन्हीची मिळून काय बेरीज जर बघितलं तर काय होते GST होते. तर अशा बाबतीत हे याचे थोडक्यात बेसिक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे की
कोणत्या वस्तूवर आणि कोणत्या सेवावर वेगवेगळे कर आकारले जातात. म्हणजे आपल्याला निश्चित ते लक्षात बसलं पाहिजे की बाबा या वस्तूवर नेमकं एवढा काय आहे, कर आहे, आणि त्या कराला अनुसरून आपल्याला त्या वस्तूवर काय करावं म्हणजे आपल्याला करता येईल, त्याच्यावर जे काही पैसे आकारता येतील किंवा अथवा कर आकारता येईल. तर हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत.